नाद नाद कुळा पब्लिक बघा इथून काय खतरनाक दिसते बघा. कसली पब्लिक आहे दिसली कशासाठी? फक्त शर्यतीसाठी. नेवा आली शर्यत आपली. हे गाईज, तर वेलकम टू माय न्यू व्लॉग. गाईज, आज आपण चाललेलो आहे बैलगाडी शर्यत बघायला ना. आपल्यासोबत कोणी माहिती का? आपला दादू भाऊ. दादू, कुठं जायचं आहे आपल्याला? साकूर बाटा बैलगाडा शर्यत पाहायला. हां, तर चला गाईज, आता ऑलरेडी आपण निघालेलो आहे. म्हणजे रस्त्याला म्हणजे आपल्या कॉलनीच्या बाहेर आलो नाही का? आपली कॉलनी आहे आणि आपल्यासोबत दादूचे पप्पा पण आहे, बट ते पुढं गेलेले आहे त्यांच्या दुसऱ्या गाडीवर. चला निघू. तो गाईज, तर आता आपण आहे ना कच्च्या रस्त्याने चाललो आहे नाही का? हे बघा असा रस्ता आहे साकूर फाट्याला जाण्यासाठी. म्हणजे हा रस्ता आहे ना नवीनला लागतो नाही का? इकडून ट्रॅक्टर वगैरे जात राहते, त्याचा रस्ता आहे. आणि पुढं दादूचे पप्पा आहे ते बघ दिसलं. दादूचे पप्पा चालले पुढे आणि आपण त्यांच्या मागे चाललो. रस्ता बघा, पोरं बिरं आहे एकदम रस्त्याला. कोणाची पोरं आहे एवढे? कसला रस्ता आहे! वाव 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 वाव. फायनली आपण पोचलेलो आहे साकूर फाट्याला आता. आणि जिथं बैलगाडी शर्यत होणार आहे तिथं हे बघा, हे इकडे शर्यत होणार नाही का अशी. आता तुम्हाला काहीच दाखवतो पूर्ण आपण. तर नेमकी शर्यत कधी चालू होईल? ऑलरेडी सकाळपासून चालू आहे 10 वाजेपासून, बट आपण आत्ता आलेलो आहे. दादू तर कावाच म्हणतोय चाल म्हणे तिकडे. म्हटलं चाल, म्हटलं आता जाऊ. अजून गाड्याच येते आहे नाही का काहीच, काही गाड्या. हे बघ आता ही एक गाडी आली घोडा बैल घेऊन. खतरनाक शर्यत होणार आहे. माईकवाले फुल जोरात गाव राहिले, साईडला उभे राहा, साईडला उभे राहा म्हणून. चला काहीच, आता शर्यत चालू पण होणार आहे लगेच. तर तिथं घोडा बैल लावलेले आहे ॲक्च्युली नाही का? आणि दादूचे पप्पा तर मागचे अजून आले नाही आपल्याकडे. येतील ते थोड्या पुढे. इथं थांबून काय होणार? बघा काहीच ते बैल आले बघ, घोडा बैल. तिकडे जाऊ ना दादू अजून. पुढं तिकडं इकडे काहीच नाही असे का? हे बघा काहीच, हा ट्रॅक आहे पूर्ण नाही का? हे बघा हा ट्रॅक आहे पूर्ण. हे बघा आता हे चालले म्हणजे तिकडून खालून इकडं वरती येणार आहे वाटतं नाही का? शर्यत जी चालू राहणार ते घोडा बैलची शर्यत आहे ना दादू? का फक्त बैल आहे? नाही ना, घोडा बैल. हा, घोडा बैल दोन्ही पण आहे. कसे चालले मस्त. शिंगरू बघितले का? हा, खिल्लर नाद. पब्लिक अशी खतरनाक आलेली नाही इकडे बघा. फक्त कशासाठी माहिती का? शर्यत बघण्यासाठी. इथून तिकडून खालून चालू होईल. मग हा झेंडा पार केल्यानंतर, हा जो झेंडा दिसतोय ना काही, हा पार केल्यानंतर मग समोरचा व्यक्ती जो राहील तो जिंकाल नाही का? जो फर्स्ट येईल तो. पब्लिक खूप आहे ना गाईज इकडं खाली जाऊ नाही का? म्हणजे कसं गर्दी नाही आहे आणि इकडं माईकचा आवाज खूप येतोय ॲक्च्युली. इकडं कसं कमी आवाज येईल नाही का आपल्याला, त्याच्यामुळे. दुकानवाल्यांचा फुल धंदा आहे आज नाही का? सिगरेट बिडे अहो काय, वडापाव पावडे भेळ भात्ता. काय रे दादा, तुला खायची का भेळ भात्ता? जाऊ दे, नको खाऊ. फुल लांबून लोक येते नाही का गाईज? म्हणजे सिन्नर बिन्नर पुऱ्या नाशिक जिल्ह्यामधून येते गाईज. कसे गरम करताय नाही का? थोडे पळून यांना. म्हणजे यांची जी बॉडी आहे ती गरम करते. शिंगरू बघा मागून कसं आलं ते एक तिकडून. थांबा गाईज, इथून दिसेल थांबा. घोडा बघितला कसा आहे? ह्या नुसत्या बारगाड्याविषयी. हा, तो एक शिंगरू बघा मारला त्यांनी पण टन तिकडे गाईज. खतरनाक आहे. सगळे झेंडा पैसे चालले आता तिथे. हे बघा आता बघा कसला आलाय जोरात. हे बघा कसला आलाय, निसतात धुळका उडव. पळ आमिरी जान ढंगरंग. अजून एक घोडा बैल येतोय नाही का? फक्त म्हणजे त्यांचे आता आहे ना ट्रायल चालू आहे बघा. कसला आलाय पळत देवा. नाथ खुळा दणका विषय जिंकला, एकटाच जिंकला.
एकटा जिंकला. हा काही तिकडे एक आले. हा घोडा बैल. शर्यत चालू झालेली आहे बघा. कसले आलेले दोघं. त्या साईडचं जिंकणार आहे वाटतं. ओ बाप रे असले तांगडू राहिले. त्या साईडचं जिंकला बरं का वाटतं. त्या बाजूचा ना. नाही नाही जिंकला. लालवाला नाही. तोच जिंकला होता बाय. जिंकला तो. फायनली ना आता शर्यत चालू झालेली आहे. तुमच्या भावाचा पण एक नंबर जोऱ्यामध्ये नाश्ता विष्ट झालेला आहे. अजून बाकीचे काही घोडा बैल आहे ते चाललेले आहे खाली. हे बघा हे बघा. आणि आता तिकडून परत एक शर्यत येणार आहे बरं का गाईस. बघत राहा फक्त. फुल एन्जॉय घ्यायचा आपल्याला. मजा तर एक नंबर येणार आहे. की तुम्हाला दाखवण्यासाठी आलेले आहे गाईस. कारण इथं आणि पब्लिकचा तर नादच नाही करायचं गाईस. हे बघा पब्लिक. हा मेरी जान. हे बघा पब्लिक फुल पब्लिक आहे डायरेक्ट. काही जात आहे ना परत एक शर्यत चालू होती. हे बघा दिसली का. तिकडं फुल पब्लिक उभी जाऊ. आता तिकडून येईल आणि त्यानंतर गाईज अशी येऊन तेव्हा तो झेंडा दिसला गाईज तुम्हाला. हे बघा झेंडा. या झेंड्यापाशी एंड होईल. हे बघा शर्यत चालू झाली. हे बघा दोघं आले दिसले का. हा नाद. हे बघा त्या साईडचं जिंकल बरं का. आपल्या राईट साईडचा. काही जिंकला फायनली. ने बा हा एक या भाऊचा सेकंड नंबर आलेला आहे. हा नाद थोडा दणकावी. 2 शर्यत झाले गाईस. तुमच्या भावाचा फुल पाय दुखतोय. आता तिसरी शर्यत येणार आहे तिकडून नाही का. कधी येते काय माहिती. वाटच बघतोय तुमचा भाऊ तर. हा गडी पण खाली बसलाय. तुमचा भाऊ पण खाली बसलाय आता दगडात. आणि हा पहिलवान चाललाय आता तिकडे घेऊन. फायनली तिसरी शर्यत आलेली आहे बघा. कोणता जिंकल इथून तर काही कळत नाही. अरे बापरे लय धुमसळत आला. अरे कोणती. हा त्या साईडचीच होईल बरं का. नाही रे हा गेला पुढं. जिंकला. या साईडची जिंकली वाटतं. झाली तिसरी शर्यत. आता चौथी स्टार्ट होईल. कधी होती काय माहिती. 15 20 मिनिटांनी एक शर्यत चालू राहील. लोक फुल वेट करताय बघा. दिसलं का. फुल वेट करून राहिले इकडं. आणि तिकडं खाली तर असली पब्लिक आहे. अरे नाथ खुळा. चौथी झालेली आहे चालू आता. हे बघा. आणि एकाच पट्ट्यात येऊ राहिले. एका मागे एकच पट्ट्यात. हे बघा आले. बापरे लय धुमसळत गेला. बापरे गाईस गर्दी तर अशी जशी जत्रा आहे नाही का इथं आज. हे बघा फुल गर्दी आहे डायरेक्ट. म्हणजे विषयच नाही का. हे बघा आले रणगाडा आला. बापरे गेला. अरे लय कुठं घुसला. गाईज हा बघा कुठं घुसला डायरेक्ट. हा तर जिंकलाय. आता काही विषय नाही याचा. तेव्हा तो पण लाईन सोडून दुसरीकडे चाललाय. लाईन सोडून हा बघा कुठं घुसलेला आहे. अरे बापरे त्यांचा रनवे सोडून भलतीकडे चालले. गेला तो दुसरा वाला जिंकला बरं का. काही भाऊनी लय मेहनत घेतली. काय करणार आहे आता. मेहनत तर लय घेतली होती पण सक्सेस नाही झाली. घोडा इकडे तिकडे पळत होता नाही. या साईडला घोडा पळत होता आणि त्या दुसऱ्याचा तिकडं पळत होता. पण झालं जाऊ दे. जो जिंकला जो जीता वही सिकंदर. हीच 5वी राईड चालू होणार आहे. आपण सेंटरला थांबणार आहे. हे दोन्ही साईडला रस्ते. इथं सेंटरला थांबून जेव्हा ते जवळ येतील ना आपल्या तर पळून जाऊ आपण. इकडं साईडला पळून जाऊ नाही का लगेच. आले गाईज आले. बा बापरे गाईज लयच खतरनाक पळत आले दोघं पण. जिंकला तो आला जिंकला.
बापरे मोकार तुकड दिलं रे उठून. मोकार तुकड दिलं उठून. बे इकडे किती धूळ झाली गाईस. हाक्या कुठे आहे? हाक्या गाईज बघा कुठं घुसलेला आहे तो दुसरा. आला 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 आला. हा बघा. अरे बापरे. आता खतरनाक विषय डायरेक्ट. आला 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 आला. लयच खतरनाक आले. बरोबर हा जिंकला हा जिंकला. बा ती कुठं घुसली. आला रे. आला 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 गडी. बाबा आहे वाटतं. बाबा चालते. परत आले बघा. दोघं सेम आहे का रे. हा तर एकटाच आलाय पळत आहे बा. एकटाच पळत आला. आता आपण आहे ना थोडस जवळ आलोय नाही काही बघा. तुमच्यासाठी लांब असेल बट माझ्यासाठी जवळ आहे. कारण झेंडा बघा किती लांब आहे. आता दिसतच नाही असं समजून. गर्दी एकदम भयंकर. आता इथून आपण आहे ना शर्यत बघू नेमकं कुठे येते नाही का. कोणते कुठं घुसते ना बैला ते बघायचं आपल्याला सगळं. आता माझ्या तर एक नंबर येणार आहे बघ. पहिलवान चालला बघा कसं. गाईज आले 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 गाईज. हे बघा नुसता धुमसा. आहा हा आहा नाद 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 कुळा. गेले गेला गेला गडी जिंकला वाटतं. कोणता जिंकला रे. या साईडचा आपल्या राईट साईडचा जिंकला वाटतं. फुल धुळकांड. बाई हा तर निस्ता पिंगरीवाणी फिरतोय. जिंकला हाच हाच जिंकल. काय सुटतोय रे भाई. काय पळू राहिला तो. तो पळतो काय पण येडे. नाद आला. गाडी आम्हाला आवड. आले आले. अरे माणूस टोकनवाला नाही. हे एकमेकाच्या अंगावर जाते का. अरे बाबू बाबा बाबू बाबू बाबू. हे आले आले अंगावर. लस बेकार चालले. काहीच हात जिंकणार आहे. जाऊ दे भाऊनी मेहनत केली पण काय करू शकते. हारला हारला भाऊ. जाऊ दे काही विषय नाही. नेक्स्ट टाइम ब्रो. हा तर डायरेक्ट काही रस्ता सोडून भलतीकच गेला होता. भाऊनी गुलाल लावला बा. भाऊनी गुलाल लावला बैलांना. आले 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 आले. हॅलो रे बापरे लय खतरनाक आले हे वाले. येतो काय बाबा अंगाव. कोणता जिंकला रे. त्या साईडचा जिंकला. त्या साईडचा जिंकला जिंकला. हरलं. पब्लिक बघा इथून काय खतरनाक दिसते बघा. कसली पब्लिक आहे दिसली. कशासाठी फक्त शर्यतीसाठी. तेव्हा आली शर्यत आपली. कोण जिंकला. आणि तो तर डायरेक्ट तिकडेच चालला.
खतरनाक विषय गाईस. पब्लिक बघा फक्त, पब्लिक लय खतरनाक आलेली. तिथपर्यंत पब्लिक आहे, सगळीकडे पब्लिक आहे. गाड्या बघा कुठं कुठं लागलेल्या. इकडं पार डोंगरावर सुद्धा लोक बसले. गाईस आता आपण शेवटची राईड बघणार आहे यांची, घोडाबैलची, आणि लगेच निघणार आहे. आणि हा एक तर एकटाच आला पळत आहे बघा, एकटाच पळत आला. अरे काही हा भाऊला गुलाल लागलाय, जिंकलाय गडी. हा नाद तुळा दणका विषय भाऊचा. गाईज आता जी शेवटची राईड येईल ती बघून मग निघू आपण आपल्या घरी. गाईज शेवटची राईड जी आहे ती चालू होती आता. हे बघा इकडे लय खतरनाक पळत येणार आहे. आणि पब्लिक तर गाईज एक नंबर. यात्रा आहे जशी नाही का, एकदम जसं कोणाचं लग्न विग्न अशी आलेले. लग्नापेक्षा पण जास्त पब्लिक आहे गाईज. हे बघा हा पब्लिक बघा फक्त. इकडं पण चालले, हा घोडा पण चाललाय आता शर्यतीसाठीच नाही का. राईड एक नंबर होती पण यांची, काही म्हणा काही लय एक नंबर मजा येणार. एवढंच कावापासून बघतोय मी, 7-8 राईड झाल्या पण खतरनाक. एव्हा आली बघा राईड. हा ढंकटा करा ढंकटा करा ढंकटा करा. हा काही गाईज तर फायनली आता आपला घोडाबैल शर्यत बघून झालेली आहे. आणि गाईज आता आपण निघालोय घरच्या प्रवासाला. ॲक्च्युली दादूचे पप्पा जे आहे ते उद्या येणार आहे, म्हणजे दुसरी गाडी घेऊन येणार आहे. तर त्यांची गाडी मी घेऊन चाललेलो आहे आणि दादू त्याच्या स्वतःची गाडी घेऊन चाललं आहे नाही का. आणि आय होप की गाईज आजचा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तर तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. चला गाईज मग भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला बाय, जय महाकाल.